गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 16. संध्या, काय हा वेडेपणा? तुला उशीर नाही का होत आज? काल किती घाई केलीस? आज तुला स्कूलला नाही का जायचं? वेद बोलला. तू मला 10 म्हणायच्या आत जर नाही म्हणवलंस तर मी चालले. मला फोनही करायचा नाही. युअर टाइम इज स्टार्ट नाव. 1 2 3. संध्या त्याच्याकडे पाठ करून उभी होती आणि आकडे मोजत होती. वेद काही युक्ती शोधत होता. डोकं पटकन चालतही नव्हतं. काय करू काय करू, त्याचं मन घाईत विचार करत होतं, पण काहीच सुचत नव्हतं. तो आता संध्याच्या समोर येऊन उभा राहिला. 4 5. संध्याचं आकडे मोजणं चालूच होतं. संध्या, सॉरी. वेद सॉरी म्हणाला आणि संध्याने आकडे मोजणं थांबवून त्यालाच बघत राहिले. तो सॉरी म्हणेल हे अनपेक्षित होतं तिला. संध्या, ह्या बदल्यात तू काही हवं असेल तर घेऊ शकतेस, तो असं बोलला आणि संध्याला काय करावं सुचेना झालं. ओके, मी मस्करी करत होते, संध्या म्हणाली आणि वेदला जाऊन कुठेतरी डोकं आपटावं असं वाटलं. काय पोरगी आहे, अशी मस्करी? मी तर आता यापुढे हिची मस्करी करणारच नाही. किती टेन्शन देते. ही मस्करी होती तुझी? वेद तिच्याकडे रोखून बघत म्हणाला. हो, म्हणजे मला राग आला होता, पण तू सॉरी म्हणशील आणि गिफ्ट विचारशील असं वाटलं नव्हतं, संध्या म्हणाली. म्हणून मी तुला महामाया म्हणतो. कधी काय विचार करशील सांगता येत नाही. मला उशीर होतोय हे विसरून मी किती टेन्शनमध्ये आलो. उगाच बोललो असं झालं मला, वेद थोडं रागवत म्हणाला. सॉरी. आता मी पण म्हणाले, चल लवकर, नाही तर खरंच उशीर होईल. संध्या वेदच्या खांद्याला पकडत म्हणाले. दोघं बाईकने निघाले. स्कूलजवळ पोचताच संध्या पटकन उडी मारून खाली उतरली आणि बाय करत स्टाफ रूममध्ये पोचली. तिला बघणारी तिची मैत्रीण तिच्याकडे गालात हसत खुणावत होती. समवन स्पेशल? गायत्रीने विचारला. संध्याने मानेनेच होकार दिला आणि गालात हसत लाजली. ओ हँडसम गाय म्हणत गायत्रीने तिचे गाल उडले. संध्या अजूनच लाजली. तिला लाजलेलं बघून आता तिच्या अजून मैत्रिणी तिथे गोळ्या झाल्या. मानसी, नीलिमा, प्रिया तिची अजून टर उडवत होत्या. संध्याला आता कुठेतरी लपून राहावं असंच वाटत होतं. काल मी बघितलं हिला विचारेन म्हणाली, पण कामात राहून गेलं, प्रिया म्हणाली. हो, मी पण बघितलं, पण ही लवकर गेली काल, त्यामुळे मलाही नाही विचारता आलं, नीलिमा म्हणाली. बस करा यार, किती विचारीला सतावणार तुम्ही. गाल बघ गुलाबी झाले तिचे. ब्लशिंग ब्लशिंग, गायत्री म्हणाली. तिने सगळ्यांचं ऐकून कानावर हात घेतले. तसं सगळ्याजणी गप्प झाल्या. काय करतो तो? तुला कुठे भेटला? मानसी तिच्या जवळ जात म्हणाली. जॉब करतो, बाबांच्या मित्राचा मुलगा आहे, त्यांनीच जमवलं, संध्या म्हणाली. वाव, किती दिवस झाले? सगळ्यांना जाणून घ्यायची उत्सुकता होती आणि संध्या आता सांगून सांगून कंटाळली होती. 8 दिवस झाले असतील. लवकरच लग्न करणार आहोत. तो आहे चांगला, पण रागीट आहे, तरी तो मला पसंत आहे, संध्याने त्याची माहिती दिली. पार्टी तो बनतीये. येस, सगळेजण एकत्र म्हणाले. तसा इतर स्टाफ ह्यांच्याकडे बघू लागला. चला ग, हेडमिस्ट्रेसनी बघितलं तर आपलं काही खरं नाही. नंतर बोलू आपण आणि पार्टी पण घेऊ, गायत्री म्हणाली. तशी सर्वजणी आपापल्या जागेवर गेल्या. संध्याला माहीत होतं
आता आपली काही सुटका नाही. पण तिला वेदच्या बाईकवर बसायला आवडलं होतं. मज्जा आली होती तिला. रोज रोज त्याच्या बाईकने यावं असाच मनात विचार आला तिच्या. इतक्यात बेल वाजले. संध्या क्लासवर निघून गेली. वेद आज 9:45लाच ऑफिसला पोचला. 10ची ड्युटी असली तरी लवकर जायची सवय होती वेदला. तो आला तसाच कामाला लागला. लंच ब्रेकमध्ये संध्याला तिच्या मैत्रिणीने खूप चिडवलं. आज मेनू पूर्ण संध्याने दिला सर्व मैत्रिणींना. आमची ओळख करून दे ना, जिजूंशी आम्हीही बोलू, गायत्री म्हणाली. हो, साली आधी घरवाली. आम्ही सर्व सालिया त्यांना परवडणाऱ्या नाही आहोत, ते पळून जातील, प्रिया म्हणाली. नाहीतर संध्याला सांगते. संध्या, त्यांना माझ्यापासून लांबच ठेव, निलिमा म्हणाले. तुम्ही आधीच कयास नका लावू. पुन्हा कधी आला तो सोडायला की मी देते ओळख करून, संध्या म्हणाले. तो आला की, सगळ्या जणी एका सुरात म्हणाल्या. अख्ख्या कॅन्टीनमधली मुलं आणि इतर शिक्षक यांना बघायला लागले. संध्याने तर डोकं खाली टेबलवर टेकवलं. नको ना चिडू यार, सर्व आपल्याकडेच बघतात, संध्या म्हणाले. चला ग खा, नाहीतर रिसेस संपेल, मानसी म्हणाली. त्याचं घड्याळ बघत सगळ्यांनी खायला घेतलं. मध्ये मध्ये संध्याकडे बघत खुणावत एकमेकांना कोपर मारत त्यांचं खाणं चालू होतं. संध्या ही फेज एन्जॉय करत होती. तिला जास्तच वेदची आठवण येत होती. तिचं झालं तसं तिने लगेच बाजूला जाऊन वेदला फोन केला. त्याचाही लंच ब्रेक झाला होता. त्यानेही लगेच उचलला. दोघांचं मोजकं बोलणं झालं. आता संध्याचा लंच ब्रेकही संपला. तसं वेदला बाय करत ती आपल्या मैत्रिणींमध्ये मिसळली. संध्या जाऊन 2 दिवस झाले होते. घरी गेलं की तिची आठवण जास्तच यायची. आणि आई तर नुसता संध्याचा जप करत होती. जेवताना तिने केलेल्या जेवणाची रोज स्तुती ऐकायला मिळत होती. वेदीनेच मग विषय काढला. आपण लवकरच लग्नाचं बघू यांच्या. दोघेही नवरदेव अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. वेदी म्हणाली तसे सगळेच हसले. वेदीत, साधनाच्या बाबांचा नंबर दे मला. मी प्रकाशला आणि त्यांना एकत्रच बोलावतो. वेदांग बोलले तसा वेदीतने लगेच नंबर काढून दिला. दुसऱ्या दिवशी वेदांगने फोन करून दोघांना रविवारी घरी बोलणी करायच्या तयारीनेच बोलावलं होतं. वेद आणि संध्या न चुकता फोनवर बोलत होते. आजही वेद लवकर निघून संध्याला आणायला गेला होता. काल घावण्याचा नाश्ता नीट नाही करता आला म्हणून आज पुन्हा गेला होता. कारण काही असो, त्याला संध्याला भेटल्याशिवाय आणि बघितल्याशिवाय चैन पडत नव्हती. आज स्कूलमध्ये पोचले दोघे. तसं संध्याने आत चालण्यासाठी सांगितलं. संध्या, मी नाही आत येणार, वेद बोलला. वेद, माझ्या मैत्रिणींना तुला बघायचं आहे. कालपासून माझं डोकं खाल्लं त्यांनी. आज जर त्यांना भेटला नाहीस ना तर पार वेडं करून सोडतील मला, संध्या त्याचा हात पकडत म्हणाले. वेदला तिचा हट्ट मोडवेना. शेवटी त्याने बाईक स्टँडला लावली आणि संध्यासोबत तिच्या मैत्रिणींना भेटायला गेला. हा एक प्रकारचा टास्क असणार माहीत होतं त्याला, पण संध्यासाठी तो तयार झाला होता. हातात चावी फिरवत आपल्याच ओरामध्ये चालणारा वेद भारीच वाटत होता. संध्याची बडबड लक्ष देऊन ऐकत आणि तिच्याशी बोलत चालला होता. सगळ्यांचं लक्ष या दोघांकडेच होतं. तसं संध्याला छान वाटलं. तिने वेदचा हात पकडला.
तसं वेदने तिचा हात पकडत तिला थोडं जवळ घेत चालू लागला. वा, काय भारी वाटलं तिला. ती तर हवेतच होती की. संध्या, कुठे आहेत तुझ्या मैत्रिणी? वेदने विचारलं तशी आपल्याच विचारात मगलूश संध्या भानावर आली. पाहते तर काय, ती त्याला हात धरून पूर्ण लॉबी चालून बाहेर आली होती. तिचं तिलाच हसू आलं. काय झालं? वेदने विचारलं तसं संध्याने मानेनेच काही नाही सांगितलं. आपल्या मैत्रिणींना फोन करून तिने तिथेच बोलावून घेतलं. हाय हँडसम म्हणत गायत्री मुद्दाम त्याला मिठी मारायला आली. तसं वेदने संध्याला मध्ये केलं. बिचारी गायत्री संध्याला जळवायला गेली पण स्वतःचाच पचका झाला होता. गायत्री यार, त्याला नाही आवडत असं. तो नाही जास्त मुलींच्या जवळ जात. तो नाहीच म्हणत होता पण मीच जबरदस्ती घेऊन आली आहे त्याला. संध्या तिला वाईट वाटू नये म्हणून म्हणाले, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. गायत्री संध्याचा खांदा थोपटत म्हणाले. आता बाकीच्या मैत्रिणी सावध झाल्या, असा आपला पचका होऊ नये म्हणून. हाय जिजू, हात तर मिळू शकता ना? निलिमा म्हणाले. ऑफकोर्स म्हणत वेदने सगळ्यांशी हात मिळवणी केली. चला निघू मी, मला कामाला जायला उशीर होतो, वेद म्हणाला. तसं सगळ्यांनी बाय केलं. संध्या, खूपच छान आहे जिजू, गायत्री म्हणाली. हां, संध्या म्हणाली. तिच्या डोळ्यात या क्षणी आनंदाचे अश्रू तरळले. तो आपला सोडून इतर कोणाचाच विचारच काय तर साधी मिठीही मारत नाही. त्याचा तो गुण किंवा मग ते तिच्यावरचं प्रेम भावून गेलं तिला. संध्या, आर यू क्राईंग? तो गेला म्हणून? मानसी म्हणाली. तसं संध्याने जोरात नाही मध्ये मान हलवली. तो गेला म्हणून नाही, त्याचं माझ्यावरचं प्रेम बघू, संध्या म्हणाली. ही इज रिअली नाईस, प्रिया बोलली. पण मला तर मस्करी करायची होती, त्याने माझा पचकाच केला, गायत्री म्हणाली. अगं तुला दुखवायचं नव्हतं त्याला खरंच मुलींची सवय नाही. तो लांबच असतो. माझ्यासोबत असेल तर तो मला पुढे करतो मुली असतील तिथे, संध्या म्हणाली. पण त्याच्या पुढे जास्त काही बोलायलाच झालं नाही, मानसी म्हणाली. हो, प्रियानेही दुजोरा दिला. बरं चला आता, मॅडमने बघितलं तर सर्वांना एका रांगेत बाहेरचा रस्ता दाखवते, चला, निलिमा म्हणाली. तशा सर्वजणे पटपट स्टाफरूममध्ये गेल्या. लंच ब्रेकमध्ये ती वेदला फोन करण्यासाठी हातात घेत होती की वेदचाच तिला फोन आला. म्हणून आत येत नव्हतो. मला ना मुलींच्या आजूबाजूला जायला पण आवडत नाही. जेव्हा तुझी मैत्रीण जवळ आली ना तेव्हा मला तर कसं तरीच झालं. नशीब तू जवळ होतीस, नाहीतर मी नकळत तिला ढकललं असतं. मला इरिटेट होतं. एक तूच मुलगी माझ्या आयुष्यात आलीस, ती पहिली जी मला इरिटेट फील झालं नाही, वेद म्हणाला. हो का? पण नाही आला असतास तर माझं डोकं खाल्लं असतं त्याने, संध्या वेदला म्हणाली. तुझ्यासाठीच तर आलो मी, वेद म्हणाला आणि संध्याला खूपच छान वाटलं. आता अगदी लग्नाची बोलणी आणि कसं करायचं काय करायचं ह्याची चर्चा होत होती घरात. घर अगदी घाई गडबडीने भरून गेलं होतं. दोन्ही घरचे पाहुणे आणि इतर माणसांच्या ये जाणे नुसतं घर गजबजलं होतं. वेदने संध्याला बाहेर घेऊन जायचा प्लॅन केला होता. रविवारी बोलणी झाल्यावर तो तिला फिरायला घेऊन जाणार होता. तिच्यासाठी सरप्राईज ठेवलं होतं त्याने. फक्त संध्या तयार व्हायला हवी
त्यासाठी त्याला आधी तिच्या आईला आपल्या बाजूने करायला हवं होतं. बाबा काय लगेच तयार होतील तिचे, त्याची वेदला खात्री होती. वेदी आपलं आजारपण विसरून पोरांमध्ये रमली होती. हसत खेळत घर झालं होतं एकदम. वेदीतही साधनासोबत फिरायला जात होता. साधना साधी, जास्त बडबड न करणारी, आली तरी जास्त मिसळत नव्हती. साधना बोलली तरी मोजकीच, त्यामुळे संध्या सर्वांना जास्त भावली होती. तिचा मनमोकळा स्वभाव, आपलंसं करून बोलण्याची कला, सर्वांची काळजी घेणारी आणि उत्तम स्वयंपाक करणारी अशी संध्या सगळ्यांना मनापासून आवडली होती. आणि वेदसाठी तर ती एकदम परफेक्टच होती. वेद न चुकता संध्याच्या आईशी बोलत होता, त्यांची विचारपूस करत होता. बोलता बोलता त्याने सांगितलं की मी संध्याला फिरायला न्यायचं म्हणतोय. मला तुमची परमिशन हवी आहे. जवळ जाऊ फिरायला, फक्त संध्याला मी सांगितलं नाही, तिच्यासाठी हे सरप्राईज आहे. रविवारी तिला चांगला ड्रेस घालून घेऊन यायची जबाबदारी तुमची. वेदने हक्काने सांगावं तसं सांगितलं सुलभाला आणि तिलाही ते आवडलं. तिनेही लगेच मान्य केलं. चालेल, मी घेऊन येते तिला. वेदी ताईंचं नाव सांगते, मग ती लगेच येईल. सुलभा खुश होत म्हणाली. 2 दिवस या लैला मजनूंसाठी खूप मोठे होते, तर तयारी आणि बोलणी करायला येणाऱ्या आईबाबांसाठी पटकन संपले होते. रविवार आला तसा वेद आणि वेदित लवकर उठून तयार झाले होते. आठवड्याची झोप पूर्ण करून घेणारे दोघे आज मात्र सर्व मंडळी यायच्या आधीच तयार होते. सकाळी 9 वाजता दोघांचे आईबाबा हजर झाले. साखरपुड्याचे आणि लग्नाचे मुहूर्त काढले. एका संडेला एक साखरपुडा, तर दुसऱ्या संडेला दुसऱ्याचा. तर लग्न मात्र एकाच मांडवात वेगवेगळ्या मुहूर्तावर ठरलं. एकाचं पुण्यवचन आईबाबा, तर दुसऱ्याचं आजी आजोबा करणार ठरलं. गावावरूनही सर्व आले होते. वेदीचे आईबाबा, वेदांगचे आईबाबा, वेदीचा भाऊ, त्याच्या कुटुंबासह. घरात आता जागा नव्हती. सुलभाने ठरल्याप्रमाणे संध्याला छान ड्रेस घालायला लावून तयार करून आणलं होतं. जेवणे झाले तसं वेद संध्याकडे आला. आईबाबांना आणि सासूबाईंना सांगून तो संध्याकडे आला. संध्या बेडरूममध्ये सगळ्यांसोबत दमून बसली होती. सकाळी आल्यापासून कामाला लागली होती बिचारी. जेवण केलं त्यामुळे थकायला झालं होतं. वेद बेडरूममध्ये आला तसं सगळेच त्याच्याकडे बघत होते. त्याने संध्याचा फोन आणून तिच्या हातात दिला. संध्या फोनकडे बघतच होती की त्याला नोटिफिकेशन दिसलं वेदच्या नावाचं. तिने मेसेज ओपन केला. संध्या बाहेर ये. संध्याने वाचला. एवढ्या लोकांमधून बाहेर जाणं तिलाही कसं जमणार होतं. तिने एकदा आईकडे बघितलं. तीही बोलण्यात मग्न होती. काय युक्ती करून संध्या वेदला भेटेल, तुम्हाला काय वाटतं? पटकन कमेंट करा आणि सांगा. भेटूया पुढच्या भागात. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताडे. धन्यवाद.